आजचा आपला जो विषय आहे, विषय सांगण्या अगोदर पहिला हे सांगेन की कुठल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा आपण विषय घेतलेला आहे तो महत्वाचा आहे. कंबाईनची जी काही परीक्षा होते गट ब आणि गट क साठी, त्या परीक्षेसाठी जो काही आपला भूगोलाचा अभ्यासक्रम आहे, त्या भूगोलाच्या अभ्यासक्रमामधील 3 भागामध्ये त्याला विभागलेला आहे. त्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाला त्यामध्ये एक भाग जो आहे तो म्हणजे जगाच्या भूगोलासाठी, दुसरा भाग असेल भारताचा भूगोलासाठी आणि तिसरा असेल तो म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी. आता यामध्ये परत एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की जगाचा जो काही भूगोल आहे तो आपल्याला खूप खोलात जाऊन करायची काहीही आवश्यकता नाही. कारण पाठीमागचा आयोगाच्या PYQचं जर आपण अनालिसिस केलं असेल, विश्लेषण केलं असेल, तर तिथं आपल्याला एक गोष्ट अशी जाणवेल की अरे जगाच्या भूगोलावरती हे काही खूप जास्त असे प्रश्न आलेले आपल्याला दिसत नाहीये. परत तरीही आपण तो अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास आपल्याला या पद्धतीने करायचा की फक्त बेसिक ज्या काही संकल्पना आहेत, कन्सेप्ट ज्या आहेत त्या माहिती करून घ्यायच्या तिथल्या, जेणेकरून पुढे जे काही आपण भारत आणि महाराष्ट्र या दोन्ही विभागांचा ज्यावेळी अभ्यास करू त्यावेळी त्या ज्या बेसिक अशा संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला तिथं ते समजण्यासाठी मदत करतील. त्यामुळं ते तिथं आवश्यक आहेच. ओके, पुढे सिलेबस सांगणारच आहे. आणि हा जो काही भारताचा भूगोल आहे तो पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही अनुषंगाने, मग ते गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत असा महत्वाचा असा असणारा हा विषय आहे. ओके, आता भूगोलाचं वेगळं महत्व सांगायला नकोय, कारण भूगोल हा असा विषय आहे की जो पैकीच्या पैकी तुम्हाला गुण मिळवून देतो. पण आता सर्वांनाच मिळतात असं होतं का? तर नाही. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात की जिथं काही आपल्या विद्यार्थी मित्रांना भूगोलामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणं थोडंसं कठीण जातं. कारण का? तर विषयाची असणारी आवड हा मुद्दा तिथं आपला पुढे येतो. कारण प्रत्येकालाच भूगोल आवडतं असं नाही, कारण भूगोलामध्ये इंटरेस्टिंग असं काहीच वाटत नाही. का? तर भूगोल हा रटाळवाना सब्जेक्ट आहे. काय आहे इथं आहे प्राकृतिक रचना, डोंगर, दऱ्या, नद्या, हे सर्व अशाच गोष्टी आहेत. तिथं कुठल्या व्यक्तीचं नाव नाहीये, कोण कुठं उपोषणाला जाऊन बसलं नव्हतं, कोण कुणावरती आक्रमण करून कुठला भूप्रदेश जिंकून घेतला नव्हता, अशा काही घटनाच नाही आहेत. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, आता ज्या मी काही तुम्हाला घटना सांगितल्या, आक्रमण, युद्ध वगैरे असं जे काही असेल, तर त्यामध्ये एक कायम गोष्ट लक्षात ठेवायची, या सर्व गोष्टींवरती कुणाचा प्रभाव असेल तर तो असतो भूगोलाचा प्रभाव, भूगोल या विषयाचा प्रभाव असतो. ओके, जी काही आपली भौगोलिक रचना आहे त्या रचनेचा काय असतो तर इथं त्याच्यावरती प्रभाव हा आपल्याला इथं पडलेला दिसून येतो. हे कायम स्वरूपी आपण लक्षात ठेवायचं. ओके, त्यामुळं भूगोल हा असा विषय आहे सर्वसमावेशक, सर्वव्यापी, की ज्याच्या मदतीने आपण सर्व विषयांमध्ये म्हणूया, गोष्टी नाही, सर्व विषयांमध्ये आपण एक लॉजिकली थिंकिंग आपली डेव्हलप करू शकतो. ओके, आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होतोच. आता आज आपल्याला विचार करायचा तो म्हणजे भारताच्या भूगोलाचा. आपला भारत माता की जय एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि मी असं म्हणेल की ज्या आपल्या भारतातल्या 140 कोटी, आता जास्तच असतील, नागरिकाने किंवा प्रत्येक नागरिकाला माहिती असायला पाहिजे अशा काही फॅक्ट्स आपण आज पाहणार आहोत. ओके, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहेच, पण आपला भारत एक्झॅक्टली कसा आहे, भारताची निर्मिती कशी झाली, भारतीय उपखंड म्हणजे काय, भारतीय उपखंडामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश केला जातो. आता आपण प्रत्येक वेळी ऐकलेलं असतं ना की भारतीय उपखंड, भारतीय उपखंड. अरे पण भारतीय उपखंड म्हणजे का म्हणलं जातं भारतीय उपखंड, हे माहितीच नाही आहे. आपण पुस्तक घेतलं की तिथं आपल्याला एकच मिळतं, भारताचा भूगोल, भारताचा. मग सुरुवात लगेच काय होते, भारतापासून सुरुवात होते. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, भारताचा रेखावृत्तीय विस्तार, भारताचं क्षेत्रफळ, भारताची भूसीमा, भारताशेजारी असणारी राष्ट्र, ह्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण कधी आपल्याला प्रश्न पडलाय का की अरे हा जो काही भारत आहे हा अशा शेपमध्ये का आहे, भारताच्या डोक्यावरती म्हणजे जो काही उत्तरेकडचा भाग आहे त्या उत्तरेच्या भागावरती हिमालय पर्वत का आहे, भारत काही वर्षापूर्वी किंवा काही लाख वर्षापूर्वी कशा परिस्थिती होती भारताची, म्हणजे तशी परिस्थिती नाही, ह्या भारतीय भूभागाची परिस्थिती, रचना, ठेवण कशी होती माहिती असणं गरजेचं आहे ना. आता या सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी देणार. ओके, सर्वप्रथम आपण अभ्यासक्रम पाहूया की आयोगाने आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हींसाठी. सर्वप्रथम पूर्व इथं हा पहिला जो काही तुम्हाला एक छोटासा इमेज दिसते
तो आहे पूर्व परीक्षेला असणारा आपला अभ्यासक्रम. या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह, ओके, म्हणजे स्पेशली फोकस काय असेल तर महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे. त्यानंतर पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. आता इत्यादी म्हणले की बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येतात. ओके, बऱ्याच गोष्टींचा काय होतं त्यामध्ये समावेश झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम दिलेला आहे आयोगाने. आता हे गोष्ट परत हे होते, जसं मी मगाशी सांगितलं की काय होतं, जगाचा जो काही भूगोल आहे किंवा पृथ्वी हा जो काही महत्वाचा टॉपिक आणि जगातील विभाग हे इथं वगळलेले आपल्याला दिसून येतात. मग इथं काय आहे, आपल्याला भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल एवढंच करायचं. महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल आहे. मुख्य प्राकृतिक विभाग असतील हवामानशास्त्र, पर्जन्य व तापमान, पर्जन्यातील विभाग, हे अशा पद्धतीने. मग लोकसंख्या असेल, लोकसंख्येशी रिलेटेड मग सामाजिक भूगोल असेल, त्याचबरोबर भारतामध्ये असणारी नैसर्गिक संपत्ती असेल, खनिज असतील, ओके, त्यानंतर उद्योगधंदे असतील, ह्या लोकसंख्येचं होणारं स्थलांतर असेल, आणि ह्या लोकसंख्येच्या रिलेटेड असणारा जो काही वस्त्या असतील, त्यामध्ये ग्रामीण, शहरी, झोपडपट्ट्या असतील, या सर्व समावेशक असणाऱ्या सर्व गोष्टींचा काय करायचं इथं आपल्याला विचार करायचा आहे. आणि याला एक छोटंसं शेपूट दिलेलं ते म्हणजे पर्यावरण. ओके, तर हा असणारा आपला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि हा असणार आहे आपल्याला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. शेवटी ओव्हरऑल आपल्याला काय करायचं आहे, भूगोल हा संपूर्णपणे कोडून प्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. कारण भूगोल हा असा विषय आहे की भूगोलामध्ये पैकीच्या पैकी गुण हे मिळतात, मग ते पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो. ओके, आता भूगोलाचा अभ्यास करत असताना परत मी तीच गोष्ट सांगेन, माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये आजपर्यंत सर्वांना हेच सांगत आलेलो आहे की भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्ही ॲटलास घेऊन बसा, तरच भूगोलाचा अभ्यास करा. तुमच्या समोर ॲटलास असलाच पाहिजे तरच अभ्यास करायचा भूगोलाचा. विदाऊट ॲटलास, विदाऊट कुठल्याही मॅपचा जर वापर न करता तुम्ही जर भूगोलाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो तुमच्या डोक्यावरून जाईल, तो तुम्हाला डोईजड होईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं भूगोलाचा अभ्यास करत असताना मॅप शिवाय कधीही अभ्यास करायचा नाही. मॅप हा तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. भले तुमच्याकडे तो मॅपचं बुक नसेल, पुस्तक नसेल, तरी तुमच्या समोर भारताचं भूगोल करत असाल तर भारताचा नकाशा हा असायलाच हवा, महाराष्ट्राचा भूगोल करत असाल तर महाराष्ट्राचा नकाशा हा असायलाच हवा, त्याचबरोबरीने एक तुमच्या समोर जगाचा नकाशा देखील असायलाच हवा. हे 3 नकाशे आपण कायम आपल्यासोबत ठेवायचे. आलं लक्षात. तुम्ही जिथं बसून अभ्यास करताय त्या समोर ठेवा. लायब्ररीमध्ये बसत असाल छोट्या साईजचे मिळतात, छोटे नकाशे लावून ठेवा, पण नकाशे समोर ठेवा, कायमचं नकाशे समोर ठेवा. ओके, त्याच्यावरती परत मी तुम्हाला एक बेसिक असं मॅप रिडिंगचे स्किल्स जे असतात, मॅप रिडिंग कसं करावं, नकाशा वाचन कसं करावं, त्याचा आपल्या अभ्यासामध्ये फायदा कसा करून घ्यावा, हे पण तुम्हाला मी तिथं सांगणार आहे. ओके, चला तर मग आता पुढे जाऊया आपल्या टॉपिक कडे. आता बघाशी मी सांगितलं, आता आजपर्यंत आपण नेहमी ऐकत आलोय भारतीय उपखंड, पण माहितीच नाही अरे भारतीय उपखंड म्हणजे काय, कोणकोणत्या देशाचा भारतीय उपखंडामध्ये समावेश होतो. ह्या खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत. अशा पद्धतीने मग आपल्याला भूगोल हा इंटरेस्टिंग करता येतो. माहिती तीच आहे, बोरिंग करणारीच माहिती आहे, पण थोडंसं त्याला काय करूया आपण, इंटरेस्टिंग करूया. कसे तर अशा पद्धतीने. आता भारतीय उपखंड, इथं भारताचा तर समावेश होतो, भारतावरूनच काय केलं, याला नाव दिलेलं आहे भारतीय उपखंड म्हणून. ओके, पण फक्त भारताचाच समावेश होतो का या भारतीय उपखंडामध्ये? नाही. भारतीय उपखंडामध्ये अनेक इतर जे काही आपले शेजारचे देश आहेत त्या शेजारच्या देशांचा देखील समावेश केला जातो. मग इथं कोणकोणते देश असतील तर पहिल्या क्रमांकावरती असेल तो म्हणजे अफगाणिस्तान, दुसऱ्या क्रमांकावरती असेल पाकिस्तान. आता मी या क्रमाने जातोय. ओके, त्यानंतर आपला भारत तर आहेच, म्हणजे 3 देश झाले. त्यानंतर नेपाळ असेल 4, भूतान असेल 5, बांगलादेश असेल 6, आणि इथं असेल आपला तो म्हणजे श्रीलंका 7. अशा एकूण 7 देशांचा समावेश काय होतो या भारतीय उपखंडामध्ये केला जातो. म्हणजे आता भारतीय उपखंड फक्त भारतच नाहीये, तर भारता शेजारी असणारे हे जे काही देश आहेत या देशांचा देखील समावेश काय केला जातो या भारतीय उपखंडामध्ये केला जातो. या सर्व देशांना एकत्रित भारतीय उपखंड म्हणून ओळखलं जातं. आलं लक्षात. या सर्वांचं प्रतिनिधित्व कोण करतो तर भारत करतो. येतं लक्षात. भारत हा काय करतो, याचं प्रतिनिधित्व करतो. आता का बरं भारतीय उपखंड असं म्हणलं जातं तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा भारतीय उपखंड म्हणण्या पाठीमागचं कारण काय आहे
तर हा संपूर्ण जो काही खंड आहे, हा नकाशावरती जो काही मॅप दिसतोय तुम्हाला, हा एक प्लेट आहे, नाश्त्याची प्लेट नाही किंवा जेवणाची प्लेट नाही. प्लेट म्हणजे काय आता पुढे लक्षात येईल. साधारणपणे 4.5 अब्ज वर्षापूर्वी काय झालं होतं, आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. तो बिग बँग झाला. बिग बँग नंतर आता बऱ्याच तिथे संकल्पना आहेत, बऱ्याच थेरी मांडलेल्या आहेत की या विश्वाची कशा पद्धतीने निर्मिती झालेली आहे. त्यावरती पण आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले, पण इन डिटेल थेरी कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे त्याच्यावरती प्रश्न नाही आहेत. फक्त एवढंच विचारलेलं आहे की कोणती थेरी कुठल्या विचारवंताने, त्या शास्त्रज्ञाने, तत्वज्ञान व्यक्तीने मांडलेली आहे, तेवढी फक्त विचारलेलं आहे की कोणती थेरी कुणी मांडलेली आहे. ओके. मग त्या 4.5 अब्ज वर्षापूर्वी या पृथ्वीचा जन्म झाला. त्यानंतर या पृथ्वीवरती अनेक घटना घडल्या. उल्कापात झाला, हिमयुग आलं, त्यानंतर ते डायनासोर आले, अनेक प्रकारच्या प्रजाती या पृथ्वीवरती म्हणजे त्यांची उत्क्रांती झाली, त्यांनी जीवन जगलं आणि त्यानंतर त्या नष्टही झाल्या. त्यापैकीच एक आपली ही मानव प्रजाती आहे आणि आपल्यासोबत असणारे हे इतर जे प्राणी आहेत ती एक प्रजाती आहे. आता आपलाही अंत कधी ना कधी होणार आहे, पण तो कालावधी खूप मोठा असणार आहे. एक लक्षात घ्या, भूगोलामध्ये ना एक वर्ष, आता ही माझी संकल्पना आहे, ही कोणी मांडलेली नाहीये, मी एक सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक भूगोलाच्या दृष्टिकोनातून जर आपण वेळेचा विचार केला तर आपल्यासाठी जे एक वर्ष आहे ते भूगोलाच्या दृष्टिकोनातून फक्त एक सेकंद असेल किंवा सेकंदाचा काही भाग असेल. येतं लक्षात, सेकंदाचा काहीतरी तो भाग असेल. म्हणजे वेळ ती खूप मोठी वेळ आहे. म्हणजे 4.5 अब्ज वर्ष ही खूप मोठी वेळ आहे, हे लक्षात घ्या. पृथ्वीचा जन्म जे आपण बोलतो, सहज बोलून जातो 4.5 अब्ज वर्ष, ही खूप मोठी वेळ आहे. ओके. पण या इथं ज्यावेळी आपण या भारतीय उपखंडाचा विचार करतो, याच्यासाठी देखील जी काही घटना घडली किंवा याच्या पाठीमागे जे काही घटना घडत होत्या, त्या घटनांचा जो काही कालावधी आहे तो देखील खूप मोठा आहे. आणि भूगोलाच्या दृष्टिकोनातून ती सहज म्हणजे काही वेळामध्ये घडलेली घटना असेल, पण आपल्या दृष्टिकोनातून त्याचा कालावधी हा खूप महाभयंकर असा कालावधी असणार आहे. मग ती काय घटना होती, कोणत्या घटनेमुळे भारतीय उपखंडाची निर्मिती झाली, ओके, मग ते आता पाहूया. आता भारतीय उपखंडाची निर्मितीची भूशास्त्रीय प्रक्रिया म्हणून एक मुद्दा आहे. आता खूप खोलात जायचं नाहीये, फक्त काय आहे, ह्या भारतीय उपखंड या युरेशिया आशिया खंडाच्या शेजारी आला कुठून ते फक्त आपल्याला इथं जाणून घ्यायचंय. त्यासाठी घेतलेला हा मुद्दा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला भारताकडे जायचंय. ओके. साधारणपणे 4.5 अब्ज वर्ष आणि त्यानंतर पुढचा जो काही कालावधी आहे, ओके, किंवा आपण असं करूया, आपण आता इथपासून पाठीमागे जाऊया. आजच्या दिनांकापासून आपण 20 कोटी वर्ष पाठीमागे गेलो. 20 ते 25 कोटी वर्ष पाठीमागे गेलो. किती म्हणतो? 20 ते 25 कोटी वर्ष एवढं आपण पाठीमागे गेलो. त्यावेळी या पृथ्वीवरती फक्त एकच महाखंड अस्तित्वात होता. म्हणजे जे आता आपल्याला काही 7 खंड दिसत आहेत, तर ते आत्ता ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेत ते 20 कोटी वर्षापूर्वी होते का? तर नाही. त्यावेळी त्यांची अवस्था कशी होती? या आकृतीतल्या या पहिल्या गोलासारखी त्यांची अवस्था होती. म्हणजे काय, सर्व खंड हे एकत्रित होते आणि त्या एकत्रित असणाऱ्या त्या खंडाला पॅन्जिया नावाने ओळखलं जायचं. कोणत्या नावाने ओळखलं जायचं? पॅन्जिया नावाने ओळखलं जायचं. आता ही एक थिअरी आहे, म्हणजे ही एक संकल्पना मांडलेली आहे, ती म्हणजे अल्फ्रेड वेगनर यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी पुरावे पण दिलेले आहेत आणि ते पुरावे मान्य पण केलेले आहेत. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपण विचार केला तर त्यांनी जे काही पुरावे दिले, त्यांच्या ज्या थिअरी आहेत, त्यांनी जी कारणं सांगितलेली आहेत ते आपल्याला पटतात. त्यामुळे आपण याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. ओके. याला भूखंड वहनाचा सिद्धांत म्हणून ओळखलं जातं, जो की अल्फ्रेड वेगनर यांनी मांडला होता. तर त्या 20 कोटी वर्षापूर्वी पॅन्जिया नावाचा काय होता? एकच खंड होता. आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये नेहमी हालचाली होत राहतात आणि ह्या भूखंड निर्माणकारी हालचाली ज्या आहेत त्यांची खोली साधारणपणे भूगर्भामध्ये 200 किलोमीटर पर्यंत असते. किती किलोमीटर पर्यंत? 200 किलोमीटर पर्यंत काय होते? या भूखंड निर्माणकारी
हालचाली या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये घडत असतात. 200 किलोमीटरच्या आतमध्ये आपण जे वाचतो ना, ह्या प्लेट त्या प्लेट एकमेकांवरती आघात केलं, किंवा जे पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे, तर ते पॅसिफिक रिंग ऑफ फायर त्याच ठिकाणी का झालं, पॅसिफिक समुद्र महासागराच्या किनाऱ्यावरती का निर्माण झाला, तर त्याच्या पाठीमागं पण कारण आहे की ते पॅसिफिक प्लेट आहे एक, आणि ती स्वतंत्र प्लेट आहे आणि पृथ्वीवरती अस्तित्वात असणारी ती सर्वात मोठी अशी प्लेट आहे. ओके. आणि त्याच्या त्या आघातामुळेच काय झालं, तर त्या किनारी भागावरती काय झालं, तर ज्वालामुखीचं एक कडं निर्माण झालं. तिथे नंतर जाऊ आपण परत कधीतरी. सो या इथं काय झालं, जे काही पृथ्वी आपल्याला माहिती आहे फिरते. आता कशामुळे झालं ते पहिला माहिती असणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्या एवढे मोठे खंड असेच थोडे सहज आपली जागा बदलणार आहेत किंवा पुढे मागे सरकणार आहेत, असं होणार आहे का? नाही आहे. तर याच्या पाठीमागे अल्फ्रेड वेगनर यांनी कारण काय सांगितलं होतं की जे काही पृथ्वीचं परिवलन आहे, या परिवलनामुळे जो काही केंद्र उत्सारी बल जे निर्माण होतं, त्या बलामुळे काय झालेलं आहे, तर हे खंड या इक्वेटर म्हणजेच आपल्या विषुववृत्तावरती काय झालेले आहेत, विभागले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबरीने त्यांनी आणखीन एक इथं सिद्धांत म्हणजे आणखीन एक मुद्दा मांडला, तो म्हणजे की सूर्य आणि चंद्राचं जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे ते बल, या सर्व घटनामुळे काय झालं, तर या खंडाचं विभाजन झालं आणि हे खंड वेगवेगळ्या दिशेने व्हायला लागले, वेगवेगळ्या दिशेने सरकायला लागले. सर्वप्रथम या खंडाचं 2 भागामध्ये विभाजन झालं. जो काही वरचा भाग होता, वरचा जो काही खंडाचा भाग होता त्याला लॉरेशिया नावाने ओळखलं जातं, आणि खालचा जो भाग होता त्याला गोंडवाना या नावाने ओळखलं जातं. या लॉरेशियामध्ये उत्तर अमेरिका असेल, युरोप असेल आणि आत्ताचा आपला आशिया असेल, ज्या आशियाचा आपण भाग झालो. आता आशियाचा तर आपण भाग आहोत, हे आत्ताचा म्हणजे आत्ताचं आपल्याला सध्या माहित असणारी परिस्थिती. पण त्याच्या अगोदर आपण काय होतो, दक्षिण गोलार्धामध्ये असणारा जो काही गोंडवाना लँड होता त्याचा आपण भाग होतो. या गोंडवाना लँडमध्ये कुठले खंड होते, तर दक्षिण अमेरिका होता, आफ्रिका होता, ऑस्ट्रेलिया खंड होता आणि अंटार्क्टिका हा खंड होता. ही साधारणपणे 15 कोटी वर्षापूर्वीची घटना आहे. त्यानंतर परत काही वर्षानंतर ही घटना सतत चालू आहे, आत्ताही सुरू आहे. म्हणजे याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो मी. आता सध्या 2021 मध्ये आफ्रिका खंडाचं परत 2 खंडांमध्ये विभाजन होतंय. एक सोमालिया प्लेट म्हणून आणखीन एक नव्याने तिथे एक प्लेटचं निर्मिती प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑलरेडी, आणि येणाऱ्या 100-200 कोटी वर्षामध्ये म्हणतोय, 100-200 कोटी वर्षामध्ये किंवा 20-30 कोटी वर्षामध्ये असं गृहीत धरूया आपण, तो जो काही सोमालिया खंड आहे, आता शास्त्रज्ञांचा तसा अंदाज आहे की तो सोमालिया खंड काय होईल, तर तसाच सरकत काय होईल, आपला जो काही पश्चिम किनारा आहे भारताचा, त्या पश्चिम किनाऱ्यावरती तो येऊन आघात करेल. आणि इथंही परत काय होईल, तर हिमालयासारखे मोठेच उंच असे पर्वतरांगा इथं निर्माण होतील, असा एक तो अंदाज आहे. म्हणजे आता यावरून एक लक्षात घ्या की ही प्रक्रिया थांबलेली नाहीये, यापूर्वीही होती, आताही आहे आणि पुढे इथूनही राहणार आहे. पण परत तेच लक्षात ठेवायचं, कालावधी आपल्यासाठी वर्ष, भूगोलाच्या दृष्टिकोनातून ते 1 सेकंद असतं. ओके. मग त्यानंतर परत हे खंड अशा पद्धतीने वेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नॉर्थ अमेरिका म्हणजेच उत्तर अमेरिकावरती जायला लागला, दक्षिण अमेरिका खालती या दिशेने जायला लागला. नंतर आफ्रिका खंड जो आहे तो पूर्वेच्या दिशेने वहन व्हायला लागला, आणि दक्षिण अमेरिका जो आहे तो पश्चिमेच्या दिशेने, आणि याच पद्धतीने उत्तर अमेरिका पश्चिमेकडे आणि आशिया आणि युरोप जे आहेत ते पूर्वेकडे या दिशेने वहन व्हायला लागलं त्यांचं. आफ्रिका खंडाचाच एक भाग असणारा आपला हा भारतीय उपखंड होता, आणि या भारतीय उपखंडाला चिकटून असणारा ऑस्ट्रेलिया हा देखील एक उपखंड होता. आणि या सर्व खंडांच्या शेवटी खाली टोकाला एका काय होता, तर हा अंटार्क्टिका उपखंड होता. नंतर काही कालावधीनंतर परत यांनी आपापल्या दिशा बदलल्या. आफ्रिका खंडापासून भारतीय उपखंडाचं विभाजन झालं आणि त्याने आपली दिशा बदलली. जो पहिला पूर्वेकडे वाहत होता तो नंतर काय झाला, त्याने दिशा बदलून तो उत्तरेकडे व्हायला लागला, आणि उत्तरेकडे वाहत त्याने काय केलं, तर या आशिया खंडाला वरती आघात केला. आणि हा आघात कसा झाला, तर तुम्हाला इथं लक्षात येईल. या दिशेने भारताने काय केलं, आपला प्रवास या आशिया खंडाच्या दिशेने सुरू केला, या अशा दिशेने.
आताचा जो काही आपल्याला भारत दिसतोय, या भारताचा नकाशा थोडासा वेगळा इथं पाहायला मिळतो बघा. मी इथं थोडंसं डार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्वीचा भारत हा आपला असा होता. कधी साधारणपणे एक 7 कोटी वर्षापूर्वी असं म्हणूया आपण, कारण खूप वेळ गेला. 20 कोटी वर्षापासून पुढचे 13 कोटी इथपर्यंत यायलाच लागले, आणि इथपासून मग पुढचे जे काही उरलेले एक 7-8 कोटी आहेत वर्ष, ते आशिया खंडावरती आघात करण्यापर्यंत जो काही कालावधी आहे तिथपर्यंत ते जायला लागले. हे अशा पद्धतीने इथं घटना घडताना आपल्याला दिसून येते. आणि या प्रवासामध्ये परत काय झालं, तर हा प्रवास सुरू असताना या इथं मध्ये कुठेतरी असाच आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आणि आपल्या भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडे जो मधला काही गॅप होता, त्या गॅपमध्ये टेथिस नावाचा एक महासागर होता. त्या टेथिस महासागरावरती लाखो करोडो वर्षापूर्वीपासूनचा जो काही गाळ साठलेला होता, त्या गाळाचं उच्चाटन व्हायला लागलं. आणि त्या उच्चाटनातूनच काय झालं, या दोन प्लेटच्या मध्ये, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी 2 हाताने असं चिखल घ्या, चिखलामध्ये दोन्ही हाताने असं प्रेशर द्या दोन्ही बाजूने, तुम्हाला काय लक्षात येतो, तो जो काही चिखल आहे तो काय होतो, वरती जायला लागतो. असं त्याला जर इकडे इकडे या 2 बाजूला जायला जागा नसेल तर तो काय होईल, वरती असं जायला लागेल. त्या चिखलाला घाड्या पाडायला लागतील. त्या गाळाला घाड्या पडल्या. इथं एका बाजूने भारतीय उपखंड जो आहे तो काय करतोय, वरच्या दिशेने सरकतोय, आणि हा जो आहे तो स्थिर आहे. आणि हा भारतीय उपखंड काय करायला लागला, याच्यावरती दाब निर्माण करायला लागला. आणि त्या दाबापासून काय झालं, तर जो काही गाळ होता त्या गाळाचं उच्चाटन झालं, त्याला घाड्या पडायला लागल्या. आणि त्या पडलेल्या घड्यापासूनच काय झालं, तर हिमालय पर्वताची निर्मिती झाली. आणि अशा पद्धतीने काय झालं, आपला भारतीय उपखंड इथं निर्माण झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. ही होती आपल्या भारत देशाची निर्मितीची पाठीमागची स्टोरी. आता पुढे जाऊया आपल्या भारताकडे. आलं लक्षात? आता हे लक्षात ठेवायचं कायम की कशा पद्धतीने भारत निर्माण झाला, काय झाला. आणि ज्यावेळी आणखीन आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करू, त्या प्राकृतिक भूगोलामध्ये आणखीन डिटेलमध्ये बऱ्याच काही इथं अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मी तुम्हाला मग त्यावेळी तिथं सांगत जाईल. पण आता एक काय म्हणूया आपण, फास्ट फॉरवर्ड मधून हा सांगण्याचा प्रयत्न केला की भारत ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वात कसा आला. भारत हा आशिया खंडाचा ऍक्च्युअल मध्ये भाग नव्हताच, पण तो आफ्रिका खंडापासून वेगळा झाला आणि मग तो इथं आला. तसाच एक भारताचा देखील एक भाग होता, मादागास्कर बेट जे आहे आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडे आणि आपल्या पश्चिमेकडे. तो मादागास्कर देखील काही काळापूर्वी भारतीय उपखंडाचाच भाग होता, परंतु ते तिथंच राहिलं, विसरलं ते. आणि आपला भारत मात्र काय गेला, पुढच्या दिशेने प्रवास करत आशिया खंडामध्ये येऊन स्थिर झालेला आहे. ओके, तर अशा रीतीने काय झालं, भारतीय उपखंडाची निर्मिती झाली. मग त्यानंतर आता आपल्याला महत्वाच्या काही गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत. त्या फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायच्या. भारताचं स्थान असेल, ओके, त्यानंतर विस्तार असेल आणि शेजारील राष्ट्र असतील. यांचा इथं काय करायचं, आपल्याला विचार करायचा आहे. कोणकोणते देश आहेत, कोणकोणते हे आहेत, काय म्हणतो आपण, खंड आहेत, ते आपल्याला इथं पाहायचंय. ओके, चलो अब जाते हैं आगे. आता भारताचं स्थान, भारताच्या स्थानाचा जर विचार केला तर भारताचं स्थान हे पृथ्वीच्या तुलनेमध्ये, काय म्हणतो मी, पृथ्वीच्या तुलनेमध्ये उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये हा जो काही आपला पृथ्वी गोल दिसतोय, या पृथ्वी गोलाचे 2 भागामध्ये काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. कोण केलं हे विभाजन? उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये विभाजन केलं ते म्हणजे अक्षवृत्तानं. 0 अंशाचं जे काही आपलं विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताने काय केलं, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशा रीतीने काय केले, पृथ्वीचे 2 भागामध्ये विभागणी केली. ऍक्च्युअल मध्ये नाही, कारण मुळामध्ये अक्षांश आणि रेखांश काल्पनिक रेषा आहेत की ज्याचा वापर करून आपण स्थान निश्चिती आणि इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये त्याचा उपयोग करून घेतो. ओके, तर स्थान निश्चितीचा विचार केला तर भारताचं स्थान निश्चिती करण्यासाठी पण आपल्याला अक्षांश आणि रेखांश यांचाच विचार करावा लागेल. तर भारताचं स्थान अक्षवृत्तीय म्हणजे दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ते उत्तर गोलार्धामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळी आपण रेखावृत्तानुसार किंवा रेखांशानुसार जर आपण ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी 0 अंशाचं जे काही रेखांश आहे किंवा रेखावृत्त आहे त्याच्या तुलनेमध्ये भारत हा पूर्वेकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो काय आहे, पूर्वेकडे आहे.
त्यामुळे आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयोगाने वारंवार यावरती प्रश्न विचारलेला, भारताचं स्थान विचारलेलं आहे, प्लस भारताचा रेखावृत्तीय विस्तार विचारलेला आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार पण विचारलेला आहे. आता ते पाठ करण्यापेक्षा माझा प्रेफरन्स हा असतो की लॉजिकली तुम्ही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी रेखावृत्तीय विस्ताराचा विचार म्हणजे प्रश्न येईल त्यावेळी आपल्या उत्तरामध्ये अक्षवृत्तामध्ये त्यावेळी आपण काय विचार करायचा, तर उत्तराचा विचार करायचा. कारण 0 अंशाच्या अक्षवृत्तापासून आपण काय आहोत, तर उत्तरेकडे आहोत. त्यामुळं जे काही आपला अक्षवृत्तीय विस्तार असेल त्यामध्ये उत्तर हेच असणार आहे. काय असेल, उत्तर हेच असेल. आणि ज्यावेळी रेखावृत्तीय विस्ताराचा विचार करतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की पूर्वच असणार आहे. कारण भारताचं स्थान काय आहे, पूर्व गोलार्धामध्ये आहे. सो आपल्याला पूर्व याचाच विचार करायचा आहे. ऑप्शन पाहत असताना आपल्याला पहिला हे पाहायचं की एखाद्या ऑप्शन मध्ये जर समजा आपल्याला रेखावृत्तीय विस्तार विचारला आणि पश्चिम असा जर उल्लेख आलेला असेल तर तो ऑप्शन तुम्ही तिथंच कट करू शकता, येतं लक्षात. किंवा अक्षवृत्तीय विस्तार विचारलेला असेल आणि त्यामध्ये दक्षिण, पश्चिम, पूर्व असे काही ऑप्शन असतील तर ते तुम्ही तिथे लगेच इलिमिनेट करू शकता, कट करू शकता, आणि जे राहील ते आपलं उत्तर असणार आहे. आणि तरीही पाठच करायचा असेल तर मोबाईल क्रमांक ज्या पद्धतीने आपण पाठ करतो, मोबाईल नंबर, त्याच पद्धतीने काय करायचं, मग आपल्याला हे पाठही करू शकतो आपण. मग ते स्थान पण पाहूया ना, मग एक्झॅक्टली आहे किती स्थान, तर इथे लक्षात घ्या. आता भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, तर तो साधारणपणे 8:04:28 उत्तर एवढा हा आपल्याला काय दिसतोय, अति दक्षिणेकडचा आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार दिसतोय. आणि तेच आपण उत्तरेकडे गेलो म्हणजे काश्मीर पर्यंत गेलो, आपला जम्मू काश्मीर या इथपर्यंत गेलो तर तो 37:06:53 उत्तर इथपर्यंत काय आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. आता परत एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं. आता हे ज्या गोष्टी मी सांगतो ना, अपवादात्मक किंवा महत्वाच्या गोष्टी आहेत, IMP गोष्टी आहेत, आता हे मी नेहमी सांगत राहणार. आता इथं काय लक्षात ठेवायचं, हा जो काही आपला अक्षवृत्तीय विस्तार आहे हा आहे मुख्य भूमीचा हा आपला काय आहे, विस्तार आहे. मुख्य भूमी आणि मग परत वेगळं काय असतं का, हो आहे ना, ही आपली मुख्य भूमी आहे. कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंतचा जो काही भाग आहे ही आपली मुख्य भूमी आहे. पण आपलं आधिपत्य असणारे किंवा आपली भारतीय जनता इतरही काही भागांमध्ये राहते, ते भाग देखील आपल्या भारताचाच काय आहेत, तर अविभाज्य असा भाग आहेत. मग त्यामध्ये कुठले भाग येतात, एक तर हे लक्षद्वीप, मिनिकॉय बेट येतील आणि दुसरं म्हणजे अंदमान आणि निकोबार ही बेटे येतील. मग ज्यावेळी आपल्याला अंदमान निकोबार बेटांचा विचार करायचा असेल तर त्यावेळी भारताचं अत्यंत शेवटचं लास्ट पॉइंटचं असणारा टोक कुठला आहे, तर ते इंदिरा पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे, इंदिरा पॉइंट आहे. आणि ते कुठं आहे, तर निकोबार बेट समूहावरती आहे. निकोबार बेट समूह म्हणजे भारतीय भूमीचं, भारताचं असं जर म्हणलं शेवटचं, अत्यंत शेवटचा जे काही पॉइंट असेल तर कुठला पॉइंट असेल, तो इंदिरा पॉइंट असेल. आणि त्याचं लोकेशन काय असेल, तर 6:45 एवढं हे काय असणार आहे, त्याचं लोकेशन असणार आहे. अंदमान निकोबार बेट समूह जो आहे त्या बेट समूहामध्ये असणारा हा पॉइंट आहे की जो भारताचा अत्यंत दक्षिणेकडे असणारा जो काय आहे पॉइंट आहे. बंगालच्या उपसागरामध्ये असणारे यांचं स्थान आहे, तेही लक्षात ठेवा. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट समूह, अरबी महासागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये कोण आहे, तर लक्षद्वीप हे आपले बेट आहेत. ओके, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताचा रेखावृत्तीय विस्तार, आता अक्षवृत्तीय विस्तार जर आपण पाहिला तर रेखावृत्तीय विस्तार काय आहे, तर तो साधारणपणे 68:06:33 पूर्व म्हणजे या इथपासून गुजरातच्या या टोकापासून ते इथपर्यंतचा हा जो काही प्रदेश आहे हा आपला रेखावृत्तीय विस्तार आहे. तर तो अत्यंत पूर्वेकडे म्हणजे या भागामध्ये 97:25:47 इथपर्यंत काय आहे, हा विस्तार आपल्याला झालेला पाहायला मिळतो.
मग आता हा विस्तार पण पाहिला आपण, म्हणजे रेखावृत्तीय विस्तार पण पाहिला, अक्षवृत्तीय विस्तार पाहिला. आता परत कशावरती आपल्याला जायचंय, तर ते म्हणजे भारताची लांबी, दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम अशी लांबी पण पाहिजे आपल्याला. उत्तर दक्षिण लांबीचा जर विचार केला तर ती आहे 3214 किलोमीटर. किती आहे? 3214 किलोमीटर. म्हणजे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत. आणि याच लांबीच म्हणजे याच्या आता परत वेगळी लांबी, पूर्व पश्चिमच्या लांबीचा जर विचार केला तर ती 2933 किलोमीटर ही आपल्याला पाहायला मिळते. आता परत काय लक्षात ठेवायचं आहे? लांबी तर लक्षात ठेवाच, पण आणखीन एक लक्षात ठेवा की पूर्व पश्चिम पेक्षा उत्तर दक्षिण विस्तार हा भारताचा काय आहे? अधिक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्व पश्चिम पेक्षा उत्तर दक्षिण हा विस्तार जो काय आहे किंवा लांबी जी काय आहे ती काय आहे, तर थोडीशी जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वसाधारण राऊंड फिगर मध्ये बोलायचं झालं तर साधारणपणे 200 किलोमीटर काय आहे, तर ही लांब असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर आता या रेखावृत्त आणि अक्षवृत्ताशी रिलेटेड असणारे काही मुद्दे अभ्यासूया आपण. त्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे भारताची प्रमाण वेळ. भारताची प्रमाण वेळ. आता भारताची प्रमाण वेळ ही काय आहे हो, कुठल्या रेखावृत्तावरून ठरवली जाते, तर ती 82.5 पूर्व रेखावृत्त जे आहे त्यावरून काय केलेली आहे, भारताची प्रमाण वेळ ही निश्चित केलेली आहे. आणि संपूर्ण भारतासाठी एकच प्रमाण वेळ आहे, हे लक्षात घ्या. जगामध्ये असे काही महाकाय देश आहेत की ज्या देशांमध्ये 4-4, 5-5, 6-6 प्रमाण वेळा आहेत. असं का? तर त्या देशांचा विस्तारही तेवढा मोठा आहे. तसं पाहायला गेलं तर भारताचा विस्तार देखील खूप मोठा आहे, पण भारतामध्ये जर 2-3 प्रमाण वेळा ठेवल्या तर आपल्याला आहे ती प्रमाण वेळ कळत नाही. हे तर लक्षात, आहे ती प्रमाण वेळ आपल्याला नाही कळत. या 2-3 प्रमाण वेळा आपण कधी पाळायच्या? साधारणपणे या गुजरातमध्ये शेवटचं टोक जे आहे, ज्याला गुहार मोठा हे गाव आहे शेवटच्या टोकाला, आणि इथं डोंग नावाचे एक गाव आहे. कुठं? आसामच्या एकदम पूर्वेकडे असणार. या 2 टोकामध्ये साधारणपणे 1 तास 16 मिनिटाचा अंतर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नाही सॉरी, साधारणपणे 2 तासाचं अंतर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 116 मिनिटाचं काय आहे इथं गॅप आहे. सूर्य या दिशेला उगवतो तर तीच सूर्यकिरण इथं दिसायला 2 तास एवढा वेळ लागतो, अप्रॉक्स आपण पकडूया. तसे 116 मिनिटं लागतात, म्हणजे 1 तास 56 मिनिटं लागतात तो सूर्य उदय या ठिकाणी यायला. म्हणजे एवढा अंतर आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणून काय केलं, जो काही मध्यातून जाणारं आपलं रेखावृत्त आहे ते रेखावृत्त गृहीत धरलं आणि त्यावरून काय केलं, भारताची जी काही प्रमाण वेळ आहे ती निश्चित केली आणि संपूर्ण भारतासाठी ती एकच प्रमाण वेळ ग्राह्य धरलेली आहे. इथं लक्षात. आणि प्रमाण वेळ ठरवण्यासाठी रेखावृत्तांचा विचार केला जातो, हेही त्यासोबत लक्षात ठेवा. अक्षवृत्तांचा विचार केला जात नाही. आता जी काही भारताची प्रमाण वेळ आहे तीच भारताची प्रमाण वेळ श्रीलंका देखील काय करतो, स्वतःची प्रमाण वेळ म्हणून वापरतो. म्हणजे श्रीलंकेची स्वतःची अशी काही कुठली वेगळी प्रमाण वेळ नाही. श्रीलंकेने भारताची जी प्रमाण वेळ आहे तीच प्रमाण वेळ आपल्या देशामध्ये पण काय केलेली आहे, लागू केलेली आहे. हाही मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. मग आता हे प्रमाण वेळ ठरवण्यासाठी एक स्पेसिफिक ठिकाण असेल ना, आहे ना. कुठलं ठिकाण आहे ते, तर भारताची प्रमाण वेळ ही उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद या ठिकाणी. अलाहाबाद म्हणजे सध्याचं प्रयागराज, पूर्वीचं अलाहाबाद होतं ते. आत्ताचं प्रयागराज जे आहे त्या प्रयागराज जवळील मिर्झापूर, वेब सिरीज नाही, मुन्ना भैया वगैरे किंवा ते त्रिपाठी वगैरे ते नाही, असेल त्यांचंही कदाचित, पण या मिर्झापूर या ठिकाणाहून काय केलेली आहे, भारताची प्रमाण वेळ ठरवलेली आहे. आणि रेखावृत्त कुठलं आहे, तर 83.30 अंशाचं 32°30' हे काय आहे, आपली प्रमाण वेळ आहे. आणि जे काही ग्रीनविच इथून गेलेलं 0 अंशाचं जे काही रेखावृत्त आहे त्यापासून भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तासांनी काय आहे, पुढे आहे. आता हे रेखावृत्त किती मिनिटाला, म्हणजे कुठल्या रेखावृत्तावरून कुठल्या रेखावृत्तावरती गेल्यानंतर किती मिनिटाचा फरक पडतो, काय होतं ते आपल्याला बेसिक ज्यावेळी आपण जगाचा भूगोल पाहणार आहोत ना, किंवा रेखावृत्त आणि अक्षवृत्त
यांचा ज्यावेळी अभ्यास करणार आहोत त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की किती मिनिटाचा गॅप असतो, मग ते कॅल्क्युलेशन कसं करायचं. काही वेळा आयोगाने त्याच्यावरती पण प्रश्न विचारले की हे कशा पद्धतीने होतं, की इथं एवढे वाजले तिथं किती वाजलेले असतील सांगा, आपण ते सहज सांगू शकतो. ओके. परत एक आंतरराष्ट्रीय वार रेषा पण आहे. हे म्हणजे आपले जे काही अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारे हे टॉपिक इथं आपल्याला दिसून येतात. ओके. यस. तर हे झाले भारताची प्रमाण वेळ ठरवण्यासाठी कुठलं रेखावृत्त वापरलं जातं ते. आता पृथ्वीगोलावरती महत्वाचे काही अक्षवृत्त आहेत. रेखावृत्तापेक्षाही जास्त महत्व या अक्षवृत्तांना असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मी असं का म्हणतोय, तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेखावृत्त पण महत्वाचे आहेतच ना. हो आहेत, पण त्याही पेक्षा महत्वाचे आहेत ती म्हणजे आपली अक्षवृत्त. आता हे असं का म्हणतोय त्याची छोटीशी हिंट देतो. जी आपली ऋतुनिर्मिती आहे आणि इतर ज्या काही नैसर्गिक हवामान आहे किंवा नैसर्गिक घटना आहेत त्याच्यावरती सर्वाधिक परिणाम हा कोणाचा दिसून येतो, तर अक्षवृत्तांचा दिसून येतो. आणि यामध्ये 3 जे महत्वाची वृत्त आहेत त्यापैकी एक वृत्त म्हणजे कर्कवृत्त. आणि हे कर्कवृत्त भारताच्या अगदी मध्यातून गेलेलं आहे, अगदी मधोमधातून काय केलेलं आहे, गेलेलं आहे कर्कवृत्त. ते महत्वाचे कोण वृत्त आहेत ते पण लक्षात घ्या. दुसरं एक महत्वाचं वृत्त आहे ते म्हणजे मकर वृत्त, जे दक्षिण गोलार्धामध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचं 0 अंशाचं अक्षवृत्त, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, ते पृथ्वीच्या अगदी मध्यातून गेलेलं आहे आणि भारताच्या दक्षिणेकडून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे कर्कवृत्त दक्षिणेकडे, हे कर्कवृत्त भारतातून जातं, पण भारतातल्या कोणकोणत्या राज्यातून जातं ते पण इथं आपण पाहूया. कोणकोणती राज्य आहेत? 1 नंबरला गुजरात, 2 नंबर राजस्थान, 3 नंबर मध्य प्रदेश, 4 छत्तीसगड, 5 झारखंड, 6 पश्चिम बंगाल, 7 त्रिपुरा आणि 8 आहे तो म्हणजे मिझोरम. ह्या राज्यातून काय होतं, तर हे आपलं कर्कवृत्त गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पश्चिमेकडून पूर्वेकडे असणारा हा क्रम आहे. क्रम लक्षात ठेवा. परत पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता लक्षात येईल तुम्हाला की नकाशा का सांगितला होता मी सुरुवातीला. भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा समोर ठेवायचा तो यासाठी. कुठली कुठली राज्य दिसतात? गुजरात आहे. ओके, गुजरात आहे. त्यानंतर राजस्थान छोटासा भाग जातो, मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम. ओके. कधी कधी आयोग असाही प्रश्न विचारेल, जे आपली 7 सिस्टर्स आहेत किंवा ईशान्य भारतामधली जी राज्य आहेत त्या राज्यांपैकी कुठल्या राज्यातून कर्कवृत्त जात किंवा जात नाही असाही प्रश्न विचारू शकतो. तर त्या आपल्या ईशान्य भारतातल्या राज्यांचा जर आपण विचार केला तर तिथं आपल्याला त्रिपुरा आणि मिझोरम हे लक्षात ठेवायचं. त्रिपुरा आणि मिझोरम या 2च राज्यातून काय होतं, तर हे आपलं कर्कवृत्त जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं कर्कवृत्ताबद्दल. ओके. त्यानंतर भारताचं क्षेत्रफळ किती आहे? भारताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, पाठही असेल. ओके. आणि पाठ असायलाच पाहिजे, कारण आयोग कधी कधी गुगली टाकतो. आपण अराउंड म्हणून लक्षात ठेवलेलं असतं एक राऊंड फिगर, 32 लाख चौरस किलोमीटर समथिंग काहीतरी आहे असं आपण गृहीत धरलेलं असतं. आयोग डायरेक्ट नंबरच देतो. नंबर मध्ये पण म्हणजे ऑप्शन मध्ये पण परत काय होतं, 4 ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन मध्ये असं असेल की वेगळा काहीतरी अंक असेल, पण 2 ऑप्शन मध्ये 32 लाख हाच असतो. पण पुढच्या नंबर मध्ये मग कन्फ्युजन होतं. त्यामुळं पाठच करून ठेवायचं. ह्या ज्या अशा काही नंबरवाल्या गोष्टी आहेत त्या पाठच करायच्या, परफेक्ट लक्षातच ठेवायच्या. किती आहे भारताचं क्षेत्रफळ? तर 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळानुसार जर भारताचा क्रम पाहिला जगामध्ये तर तो 7वा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. 7व्या क्रमांकावरती भारत हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे काही पहिले 6 जे देश आहेत त्यामध्ये त्यांचं एकूण असणारं क्षेत्रफळ आणि जगाशी तुलना केली तर किती प्रमाणात त्यांनी भूमी व्यापलेली आहे ते प्रमाण पण इथे दिलेलं आहे. त्यावरती पण एक नजर टाका. मी फक्त नावं सांगतो. पहिला जो देश असेल तो म्हणजे रशिया, जगातला सर्वात मोठा देश. या रशियामध्ये साधारणपणे 4-5 प्रमाण वेळा आहेत. त्यानंतर असेल कॅनडा, त्यानंतर चीन, त्यानंतर अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत.
हे काय आहेत तर अशा पद्धतीने देश आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चीन आपल्यापेक्षा किती मोठा आहे तो पण विचार करा. चीनचं बघा क्षेत्रफळ किती आहे, 96,40,821 चौरस किलोमीटर एवढा आहे. भारत 32 लाख चौरस किलोमीटर. भारताच्या भूमीवरती 140 कोटी लोक राहतात. किती, 32 लाख चौरस किलोमीटर वरती. आणि त्याच ठिकाणी चीनमध्ये 96 लाख चौरस किलोमीटर वरती साधारणपणे आता त्यांची लोकसंख्या कमी व्हायला लागलेली आहे. 140-45 कोटीच्या जवळपासच त्यांची पण लोकसंख्या आहे. पण प्रदेशाचा विचार केला तर आपल्याकडे खूप कमी प्रदेश आहे. भारताकडे फक्त 2.5% एवढीच भूमी आहे जगाच्या तुलनेमध्ये, आणि चायनाकडे 6.5% एवढी भूमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कंपॅरिझन कसं करायचं बघा आता तुम्हीच. ओके, चलो आता क्षेत्रफळ लक्षात ठेवा, 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. आता त्यानंतर आणखीन आयोगाचा एक आवडता यामधला पैलू आहे तो म्हणजे भारताची भूसीमा. कोणकोणत्या देशाला भिडलेले आहेत, कोणकोणत्या देशांसोबत संलग्न आहेत, हे पण इथं आयोग विचारतं आपल्याला. भारताची असणारी भूसीमा किती आहे, भारताची भूसीमा तर भारताला एकूण 15,200 किलोमीटरची भूसीमा आहे. कारण अर्ध्या भारतालाच भूसीमा लाभलेली आहे, अर्ध्या भागाला काय झालेली आहे तर सागरी सीमा लाभलेली आहे. त्यामुळे काय झालं, भारताची भूसीमा आणि सागरी सीमा असं 2 भागामध्ये आपल्याला विभाजन करावं लागतं. ओके, मग भारताला जी काही भूसीमा लाभली त्या भूसीमेवरती तर आपल्या शेजारचे पण काही देश आहेत ना, मग ते पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे लक्षात ठेवत असताना मग परत इथंही त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं, एक म्हणजे क्लॉकवाईज आणि दुसरं म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. आता हे लक्षात ठेवण्यासाठी परत हा तुम्हाला नकाशा काय करतो, मदत करतो. त्यामुळे परत मग ते सांगेन मी की भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा हा नेहमी समोरच ठेवायचा. नुसतं वाचून भूगोल हा आपल्या लक्षात राहत नाही. ज्यावेळी आपण जे काही वाचतोय ते आपल्याला जर समोर दिसत असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. आपला पाठांतराचा, रट्टा मारण्याचा वेळ आणि ते कष्ट आपले वाचू शकतात. सो आपल्याला काय करायचंय, भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा हा नेहमी समोर ठेवायचा आहेच. ओके, आता भारताची भूसीमा एकूण किती देशांना लागलेली आहे, 7 देशांना लागलेली आहे. कोणकोणते देश आहे तो, पाकिस्तान आहे, ओके, त्यानंतर अफगाणिस्तान आहे, त्यानंतर नेपाळ आहे. आता चीन, तिबेट एक आता तो वेगळा मुद्दा आहे, परत लेक्चर मध्ये सांगेन की तिबेट चीनचा भाग आहे की नाहीये. पण तरीही लक्षात ठेवा की चीन सोबत आहे, त्यानंतर भूतान पण आहे, म्यानमार पण आहे, बांगलादेश पण आहे. ओके, असे एकूण 7 देशांना काय झालेली आहे, भारताची भूसीमा ही संलग्न आहे, एकूण 7 देशांना. ओके, मग आता देशानुसार परत विचारलेलं आहे, कोणत्या देशासोबत भारताची सीमा किती आहे, त्याचे प्रमाण किती आहे. एकूण जी 15,200 किलोमीटरची आपण जी काही भूसीमा पाहिली, मग त्यापैकी पाकिस्तान सोबत किती आहे, अफगाणिस्तान सोबत किती आहे, चीन सोबत, नेपाळ सोबत, बांगलादेश सोबत, म्यानमार सोबत, भूतान सोबत किती आहे आणि त्याचं असणारं प्रमाण किती आहे हे पण विचारलं जातं. प्लस आता इथं आणखीन एक गोम आहे. आता आयोगाने हे प्रश्न विचारून झालेले आहेत, मग आता आयोग परत कशावरती प्रश्न विचारू शकतो तर ती असणारी जी भूसीमा आहे त्या भूसीमेचं स्वरूप कसं आहे. स्वरूप म्हणजे ती नैसर्गिक आहे की मानव निर्मित आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. नैसर्गिक आहे की मानव निर्मित आहे हे पण तिथं आपल्याला माहिती असायला हवं. आता सर्वप्रथम विचार करू भारत आणि पाकिस्तान. आता ते पण लक्षात ठेवायचं. प्लस आपल्या भारतामधील किती राज्य अशी आहेत की त्या राज्यांची सीमा त्या पाकिस्तान सोबत जोडलेली आहे. आता कुठेतरी तुम्हाला पाठीमागचं एक लेक्चर आठवत असेल आपलं, तुम्ही पाहिलं की नाही माहिती नाही, युट्यूबला पण आहे ते. आपण अशाच पद्धतीने महाराष्ट्राचा भूगोल पण अभ्यासला होता. महाराष्ट्राचे शेजारी असणारे राज्य, त्या राज्यांना आपल्या किती जिल्ह्यांच्या सीमा जोडले गेलेले आहेत, किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे आपण पाहिलं होतं, आठवतं का. आणि त्याच वेळी मी सांगितलं होतं की अशाच पद्धतीने, अशाच स्वरूपाने आपल्याला काय करायचंय तर भारताच्या भूगोलाचा पण अभ्यास करायचा आहे. आणि तेच आता तुम्हाला इथे क्लिक होत असेल की अरे हे नाही, भारतालाही याच पद्धतीने, म्हणजे भारताचाही या पद्धतीने विचार करावा लागतो, तसंच याच पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राचाही विचार करावा लागतो. ओके, मग आता सर्वप्रथम पाकिस्तानचा जर आपण विचार केला तर पाकिस्तानला आपली
3310 किलोमीटरची सीमा लागून असलेली आपल्याला इथे दिसून येते. 3310 किलोमीटरची सीमा लागून असलेली आपल्याला दिसून येते. आणि महत्वाचं म्हणजे ही मानव निर्मित सीमा आहे. कशी आहे? मानव निर्मित सीमा ही मानव निर्मित सीमा. आणि या सीमेचं नाव काय आहे? रॅडक्लिफ लाईन आहे. काय आहे? रॅडक्लिफ लाईन आहे. आणि पाकिस्तानच्या शेजारी असणारी आपली राज्य कुठली आहेत? गुजरात आहे. परत दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, हा पण क्रम लक्षात ठेवायचा. आणि तो लक्षात ठेवण्यासाठी हा नकाशा आपल्याला उपयोगी पडतो. कोण आहे? गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, जम्मू काश्मीर आहे. ओके. आणि लडाख पण असलेला आपल्याला इथं दिसून येतो. आता हे जम्मू काश्मीर आणि लडाख परत लक्षात ठेवा, हे आता काय आहेत? तर केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे युनियन टेरिटरीज आहेत, म्हणजे युटीज आहेत हे आता. सो तेही लक्षात ठेवायचं. म्हणजे एकूण 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा काय झालेली आहे? हे पाकिस्तानला जोडली गेलेली आहे. एकूण सीमा 3310 किलोमीटरची. ओके. त्यामध्ये ती मानव निर्मित आहे. त्याचं नाव काय आहे? रॅडक्लिफ लाईन आहे. राज्यांचा विचार केला तर 3 राज्य आहेत, गुजरात, राजस्थान, पंजाब. आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर जम्मू काश्मीर आहे आणि लडाख आहे. हे झालं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये. त्यानंतर पुढचा देश अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तानचा या ठिकाणी फक्त छोटासा पॉइंट आहे की तेवढाच फक्त टच होतो. किती आहे तो? 80 किलोमीटरचा पॉइंट आहे तो. फक्त 80 किलोमीटरची सीमा भारताची आणि अफगाणिस्तानची जोडली गेलेली आहे. आणि तोही भाग आता आपला LOC मध्ये जातो. LOC मध्ये म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये तो गेलेला आहे तो भाग आपला. ओके. पण तरीही आपल्याला माहिती असणं गरजेचं, 80 किलोमीटरची सीमा आपण काय केलेली आहे? तर अफगाणिस्तान सोबत लागून असलेली आपल्याला दिसून येते. आणि ती सर्वात कमी आहे, सर्वात कमी, चिटुकलीशी पिटुकलीशी एवढीच आहे ती. आणि ही देखील कशी आहे? मानव निर्मित आहे. याला ड्युरंड लाईन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? ड्युरंड लाईन म्हणून ओळखलं जातं. आणि याची निर्मिती 1893 मध्ये झालेली आहे. कधी? 1893 यावेळी याची निर्मिती ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि राज्यांचा जर विचार केला तर फक्त एकच केंद्रशासित प्रदेशाचं सीमा याला जोडलेली आहे, तो म्हणजे लडाख. युनियन टेरिटरीज आहे ती आपली. त्यानंतर पुढचा देश चीन. आता इथं चीन सोबत 3917 किलोमीटरची आपली सीमा ही लागून असलेली आपल्याला दिसून येते. ओके. आता याच्यामध्ये पण 2 प्रकारच्या सीमेमध्ये आपण याचं वर्गीकरण करू शकतो, एक मानवनिर्मित आणि एक नैसर्गिक. ओके. तर याला मॅकमोहन रेषा ही चीन सोबत असणारी काय आहे? भारताची मानव निर्मित सरहद आपल्याला पाहायला मिळते. आणि इथला जो काही भाग आहे तो कसा आहे? तर ईशान्येकडे ही आपली मॅकमोहन रेषा आहे. आणि इथं जो काही आपला भाग आहे ती नैसर्गिक सीमा आहे. ओके. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, तुम्ही तसं कन्फ्युज होऊ नका. ईशान्येकडचा जो भाग आहे तो कसा आहे? मानव निर्मित सीमेचा. त्याचं नाव काय? मॅकमोहन रेषा. ओके. आणि राज्यांचा जर विचार केला चीन सोबतच्या तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. या अरुणाचल प्रदेश वरतीच काय करतोय सध्या? चीन हा आपला दावा सांगतोय की नाही हा आमचाच भाग आहे. आणि तिथं तो नेहमी काही ना काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय. तर चीन सोबत आपली सीमा किती लागून आहे? 3917 किलोमीटरची. इथं 2 प्रकारे आपण या सीमेचं वर्गीकरण करू शकतो. एक मानवनिर्मित ईशान्य भारतामध्ये आहे, म्हणजे जे आपले ईशान्येकडचे राज्य आहेत तिथं आहे, त्याचं नाव आहे मॅकमोहन रेषा. राज्यांचा विचार केला तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजेच लडाख. त्यानंतर पुढे भारत आणि नेपाळ. भारताच्या खांद्यावरती असं एक बाळ बसलं असं वाटतं, 2 बाळ बसले, एक भूतान आणि एक नेपाळ. ओके. तर या नेपाळ सोबत आपली 1752 किलोमीटरची सीमा लागून आहे. 1752 किलोमीटरची सीमा लागून आहे. ओके. आणि नेपाळ सोबतची जी काही सीमा आहे आपली ती कशी आहे? पूर्णपणे नैसर्गिक आहे. तिथं मानव निर्मित असण्याचा काहीही प्रश्न नाही.
आणि राज्यांचा विचार केला तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अशी 5 राज्य जी आहेत त्यांची सीमा या नेपाळ सोबत जोडलेली आहे. ओके. त्यानंतर पुढचं राज्य भारत आणि भूतान. भारत आणि भूतान सोबत फक्त 587 किलोमीटरची काय केलेली आहे, सीमा संलग्न आहे किंवा शेअर केलेली आपली बॉर्डर त्यासोबत. आणि भूतान सोबतची पण ही सीमा जी आहे ती कशी आहे तर नैसर्गिकच असलेली आपल्याला पाहायला मिळते. नैसर्गिकच असलेले पाहायला मिळते. आणि भूतानच्या सीमेवरती असणारी आपली राज्य कुठली राज्य आहेत तर यामध्ये सिक्कीम आहे, पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे. ही 4 राज्य काय आहेत तर या भूतान सोबत जोडली गेलेली आहेत. ओके. हा भूतान जो देश आहे हा भूतान म्हणजे तसं नेपाळ पण पूर्णपणे आपल्यावरतीच अवलंबून असणार आहे. थोडस आता नेपाळ काय होतंय स्वायत्त बनायला बघतोय चीनच्या जोरावरती. चीनची मदत घेऊन भारतासोबत तो आता थोडस म्हणजे मगरुरीने वागण्याचा प्रयत्न करतो. पण भूतान हा देश जो आहे तो भूतान पूर्णपणे भारताच्या मदतीवरती अवलंबून आहे. सर्व दृष्टिकोन म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पण तो भारतावरती अवलंबून आहे. आणि जे काही आयात केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व भारताकडूनच तिथं गेल्या जातात म्हणजे पुरवल्या जातात. त्यामध्ये एक पेट्रोल डिझेलची पण बाब आहे बघा. भारतामध्ये पेट्रोल 103, 5, 10 रुपये लिटर आहे. पण तेच पेट्रोल इथं 60-65 रुपये लिटर आहे. म्हणून काय करतात ही शेजारची असणारी जी राज्य आहेत ह्या राज्यामधले काही लोक म्हणजे सगळेच नाही या देशाच्या बॉर्डरच्या जवळ असणारी लोक या भूतानमध्ये जाऊन पेट्रोल भरतात आणि परत भारतामध्ये येतात. का तर तिथं रेट कमी आहे आणि भारतातली करन्सी तिथं ऍक्सेप्ट केली जाते, स्वीकारली जाते. ओके. तर 4 राज्यांच्या सीमा या भूतान सोबत जोडलेल्या आहेत. एकूण सीमा आहे 587 किलोमीटरची. त्यानंतर बांगलादेश. बांगलादेशची सर्वाधिक लांबीची ही सीमा असलेली आपल्याला दिसून येते. किती आहे 4096 किलोमीटरची ही सीमा आहे. ओके. आणि ही सीमा मानवनिर्मित आहे. ही सीमा मानवनिर्मित आहे आणि या सीमेला पण नाव काय दिलं तर रॅडक्लिफ लाईन हे दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी बांगलादेश अस्तित्वात नव्हता. त्यावेळी अस्तित्वात होता तो म्हणजे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. म्हणजे जो काही आत्ताचा पाकिस्तान दिसतो आपल्याला त्या पाकिस्तानचाच एक भाग काय होता तर हा बांगलादेश होता. मग 1971चं युद्ध झालं. त्या युद्धानंतर काय केलं तर इंदिरा गांधी होत्या त्यावेळी पंतप्रधान. त्याने पुढाकार घेऊन ते 2 देश वेगळे करून टाकले. कारण त्या पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो काही बांगलादेश आहे त्या बांगलादेशच्या पण लोकांची मनातून अशी इच्छा नव्हती की आम्हाला त्या देशासोबत जोडलं जावं किंवा आमचाही त्याचा म्हणजे तो आमचाच देश आहे असं गृहीत धरू नका तुम्ही. आम्हाला स्वतंत्र आमचा देश हवाय. मग आणि बऱ्याच त्यावेळेच्या अशा काही घटना होत्या की ज्या घटनाला कंटाळून भारताने काय केलं तर त्या 2 देशांचं विभाजन केलं आणि त्यानंतर मग अस्तित्वात आला तो म्हणजे बांगलादेश. पण जी काही सीमारेखा आहे जी फाळणीच्या वेळी आखली गेली होती तीच कायम ठेवली आणि ती कुठली होती रॅडक्लिफ लाईन. आलं लक्षात. आणि राज्यांचा जर विचार केला कुठली राज्य आहेत बांगलादेशच्या सीमेजवळ तर पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोरम आहे. असे 5 राज्य या बांगलादेशच्या बॉर्डर जवळ असलेले आपल्याला पाहायला मिळतात. 5 राज्य. ओके. त्यानंतर भारत म्यानमार. आता भारताची म्यानमार सोबत 1458 किलोमीटर लांबीची काय आहे सीमा जोडली गेलेली आहे आणि ही नैसर्गिक प्रकारची सीमा आहे. कशी आहे नैसर्गिक प्रकारची सीमा आहे. आणि या सीमेजवळ असणारे राज्य कुठले असतील तर एक आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे नागालँड, तिसरा आहे मणिपूर आणि चौथा आहे ते म्हणजे मिझोरम. म्हणजे एकूण 4 राज्यांची सीमा ही म्यानमार सोबत जोडलेली आहे. एकूण सीमा आहे 1458 किलोमीटर एवढी. ओके. आता हे आपण शेजारचे देश त्यांच्यासोबत आपली असणारी सीमा किती किलोमीटर मध्ये आहे, कोणकोणती राज्य आहेत, त्या सीमेचं स्वरूप कसं आहे, नैसर्गिक आहे की मानव निर्मित आहे, हे इथं आपण पाहिलेलं आहे. आता हेच आपण एका चार्ट मध्ये पण पाहूया. आणि या चार्ट मध्ये काय केलेलं आहे तर उतरता क्रम लावलेला आहे. आपण काय केलंय उतरता क्रम लावलेला आहे. म्हणजे सर्वाधिक सीमा बांगलादेशची आहे. किती आहे होती
4096 किलोमीटर, आणि तेच जर आपण प्रमाणामध्ये पाहिलं तर ते 26.95%. 15,200 प्रमाण केलं तर त्यापैकी 26.95% हे एकट्या बांगलादेश सोबत, म्हणजे सर्वाधिक सीमा बांगलादेश सोबत लागून आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक चीनचा 3,917 किलोमीटर 25.77%. पाकिस्तान 3,310 21.78%. नेपाळ 1,752 11.53%. म्यानमार 1,458 9.53%. भूतान 587 3.86%. आणि सरता शेवटी सर्वात कमी अफगाणिस्तान 80 किलोमीटर 0.52%. तर हे होतं आपल्या भारताचं म्हणजे ओळख म्हणूया, आणि जी काही आवश्यक माहिती आहे म्हणजे भारताची निर्मिती काय, भारताचं क्षेत्रफळ किती आहे, भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार किती आहे, भारताची प्रमाण वेळ कुठल्या रेखावृत्तावरून ठरवलेली आहे, ते ठिकाण कुठं आहे. त्यानंतर कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं, मग ते कोणकोणत्या राज्यातून जातं, ती राज्य कोणती आहेत. आलं लक्षात. जी काही भारताची भूसीमा आहे मग ती किती देशांसोबत जोडलेली आहे, मग ते देश त्यांच्यासोबत जोडली गेलेली सीमा ते किती किलोमीटर आहे, त्याचं प्रमाण किती आहे, तिथं असणारी शेजारची राज्य कोणती आहेत आपली की ज्यांची सीमा त्या देशासोबत जोडली गेलेली आहे. ओके, मग या सर्व गोष्टी आपण इथं पाहिलेल्या. तसं आता आणखीन बरेच मुद्दे आहेत पुढे, पण वेळेअभावी आपल्याला इथं थांबावं लागेल. जे काही राहिलेले असेल ते पुढे आपण आपल्या लेक्चरमध्ये कंटिन्यू सुरूच करूया. आणि आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे की बॅच सुरू झालेली आहेच. ओके, तर तुम्हाला इन व्हायचं असेल तर तुम्ही इन होऊ शकता. परत एकदा नव्याने काय करूया, आपण तुमचं फिनिशिंग टच देऊन पुढे तुम्हाला घेऊन जाऊया. ओके, थांबायचं इथं. मग काही कुणाला अडचण प्रश्न असतील तर विचारू शकतो. तर साधारणपणे एक लक्षात ठेवा, महत्वाचा परत मुद्दा तेच रिपीट करेन की भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा समोर ठेवणं आवश्यक आहे, दर्जेदार संदर्भ वापरणं आवश्यक आहे, फापट कसा पसारा करत बसायचं नाही, 4-4 पुस्तकं वाचायची आवश्यकता नाहीच आहे मुळामध्ये. ओके, आणि त्यानंतर PYQ आणि MCQs हे खूप महत्वाचे आहेत. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की प्रश्न कुठं कशा पद्धतीने येऊ शकतात हे आपल्याला पण समजलं पाहिजे, ते शोधता आलं पाहिजे. ओके, तरच मग आपल्याला भूगोल हा काय करतो, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. ओके, चला मग थांबूया, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या आपलं इतिहासाचं लेक्चर आहे, सो ते पण कंटिन्यू करा. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना जी आहे ते आपल्याला उद्या जाणून घ्यायची आहे. ओके, थांबूया इथं, भेटूया उद्या. नमस्कार, जय हिंद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.